नमस्कार, स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण वैशाख महिन्याचे महत्त्व आणि त्याविषयी माहिती बघणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला काय प्रभावीकारी उपाय करायचे आहेत तेही आपण बघणार आहोत। तुम्हाला माहीत आहे का की कार्तिक महिना आणि माघ महिन्यापेक्षाही जास्त महत्त्व जर कोणत्या महिन्याला असेल तर ते वैशाख महिन्याला आहे। कदाचित बऱ्याच जणांना ही माहिती नसेल आणि या महिन्यामध्ये जे आपण पुण्य करतो ते आपल्याला अनेक पापांपासून मुक्त करते। म्हणजे ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीची सेवा करण्याचा हा महिना आणि त्यांना प्राप्त करून घेण्याचा हा महिना। ह्या महिन्यामध्ये आपण जलदान जेव्हा करतो तेव्हा अनेक पापांपासून आपली तर मुक्तता होते, परंतु आपल्या पितरांचीही मुक्तता नरकातून होऊन त्यांना स्वर्गप्राप्ती होते। एवढे महत्त्व हे वैशाख महिन्याचे आहे। जर या महिन्याचे व्रत तुम्ही नेमधर्माने जर केले तर त्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आणि पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होते। हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल, परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण वैशाख महिन्याचे इतके महत्त्व आहे, आपण या महिन्यामध्ये जेही पुण्य करणार आहोत त्याने आपले तर पाप नष्ट होणारच आहेत, परंतु आपल्या पूर्वजांच्या आणि येणाऱ्या पिढींचे हे कित्येक वर्षांचे पाप नष्ट करण्यास कारणीभूत ठरणार आहे। म्हणजे इतके फायदेशीर हा महिना आहे। त्यामुळे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा ह्या महिन्यामध्ये जे व्रत करणार त्यांच्यावरती होणारच आहे। इतके महत्त्व ह्या वैशाख महिन्याचे आहे। या महिन्यामध्ये भगवान विष्णूंचा हा आवडता महिना, त्यामुळे या महिन्यात भगवान महापुराण वाचल्याने मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रविवाहातून बाहेर पडतो। म्हणून आपल्याकडून जेवढे पुण्य होईल आणि जेवढे दान धर्म होईल तेवढे आपल्याला वैशाख महिन्यामध्ये करायचे आहे। आता वैशाख महिन्यामध्ये नद्यांमध्ये स्नान करण्याला आणि दान धर्म करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते। विशाखा नक्षत्राशी संबंध असल्यामुळे या महिन्याला वैशाख मास असे म्हटले जाते आणि हा महिना भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। आणि भगवान विष्णू, भगवान कृष्ण आणि भगवान परशुरामाची विशेष सेवा या महिन्यामध्ये केली जाते। म्हणून आपण पुण्य नद्यांमध्ये जाऊन स्नान करायचे आहे। जर आपल्याला पुण्य नद्यांमध्ये जाऊन स्नान करणे जमत नसेल तर घरच्या घरीही आपल्याला वैशाख महिन्यामध्ये स्नान करता येईल। त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करायचे आहे आणि त्यांनी आंघोळ करायची आहे। त्यामुळे आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य लाभणार आहेत। तसेच आपल्याला जलदानाला महत्त्व असल्यामुळे आपण रस्त्यावरती तहानलेल्या लोकांसाठी पानपोही जरूर ह्या दिवसांमध्ये लावावी, त्यालाही अत्यंत महत्त्व आहे, कारण त्यामुळे आपले जलदान होणार आहे। तसेच ह्या दिवसांमध्ये गरमी खूप पडते, म्हणून पक्ष्यांसाठी आपल्याला गच्चीवरती पाणी जरूर ठेवायचे आहे। बघा, मुकेल्यांना पाणी पाजणे हा धर्म आपल्याला अनेक पुण्य मिळवून जातो। त्यामुळे जलदानाला महत्त्व असल्यामुळे हे कामे आपल्याला वैशाख महिन्यामध्ये करायचीच आहेत। आणि वैशाख महिना हा 13 एप्रिलला सुरू होऊन 12 मेला संपणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे पुण्य करता येईल ते पुण्यफळ मिळवायचे आहेत। आता व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वैशाख महिन्यामध्ये स्नानाला फार महत्त्व आहे। त्यामुळे जे कोणी पवित्र नद्यांमध्ये किंवा सकाळी लवकर उठून आंघोळ करतो तो मनुष्य आपल्या येणाऱ्या पिढीचे आणि आपल्या पूर्वजांच्या हातून काही पाप झाले असेल तर त्यांचा उद्धार करतो असे शास्त्रामध्ये म्हटले आहे आणि स्वतःही पुण्य प्राप्त करून स्वतःही सर्व पापांपासून मुक्त होतो। वैशाख महिन्यामध्ये आपल्याला पुण्यस्नान कसे करायचे आहे तर वैशाख महिन्यामध्ये सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळेस उठून जोही स्नान करेल त्याला 7 जन्मांचे पुण्य मिळणार आहे आणि आपल्या पितरांचाही उद्धार होणार आहे। आता त्यावेळेस आपल्याला उठायचे आहे। सूर्योदयानंतर आपण जर आंघोळ करून तर त्याला या स्नानाचे अजिबात पुण्य मिळणार नाही। त्यामुळे आपल्याला सूर्योदयापूर्वी उठूनच स्नान करायचे आहे, तरच हे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे। हे माघ आणि अधिक मासांमध्ये केल्या जाणाऱ्या स्नानापेक्षा खूप जास्त महत्त्वाचे आणि पुण्य प्राप्त करून देणारे वैशाख महिन्यामधील स्नान आहे। आणि वैशाख महिन्याचे व्रत हे करणाऱ्यांनी ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करायचे आहे, हाही दुसरा नियम या वैशाख महिन्याच्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे। तसेच वैशाख महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण केल्याने साक्षात लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते।
त्यामुळे सकाळी उठून सूर्योदयापूर्वी स्नान करून आपल्याला तुळशीलाही जल अर्पण करायचे आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जल अर्पण करण्याचाच हा महिना आहे। जल अर्पण करण्याला अत्यंत महत्त्व या महिन्यामध्ये आहे। तसेच पिंपळाच्या झाडाला व केळीच्या झाडालाही आपण जल अर्पण करून पूजा जर केली तर त्यामुळे आपल्याला काय होते तर आपली दरिद्रता दूर होते। एवढी महिमा या महिन्याच्या स्नानाला आहे आणि हे उपाय आणि सेवा करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे। म्हणून हे देवाचे जे वृक्ष आहेत त्याची सेवा आपल्याला ह्या महिन्यामध्ये करायची आहे। तसेच वटवृक्षालाही आपण जल अर्पण करू शकतो किंवा करायलाच पाहिजे। वैशाख महिन्यामध्ये जेवढे पुण्य आपल्यामध्ये घेता येईल तेवढे आपल्याला ह्या दिवशी घ्यायचे आहे। वैशाख महिन्यात पितरांची सेवा व यमराजाची सेवा करण्यालाही विशेष असे महत्त्व सांगितले आहे। म्हणजे आपल्याला दक्षिण दिशेस स्वतंत्र लोट्यांमध्ये पाणी घ्यायचे आहे। म्हणजे यमासाठी वेगळे पाणी आणि पितरांसाठी वेगळ्या लोट्यात पाणी असे स्वतंत्र 2 लोटे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि काळे तीळ टाकून पितरांच्या नावाने व यमाच्या नावाने दक्षिण दिशेस तोंड करून आपल्याला जल अर्पण करायचे आहे। त्यामुळे पितरांची पापापासून सुटका होऊन त्यांना स्वर्ग प्राप्ती होते किंवा मोक्ष प्राप्ती होते असे शास्त्रामध्ये म्हटले आहे। म्हणून पितरांच्याही नावाने वैशाख महिन्यामध्ये जल अर्पण करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि आपल्याला पितरांची जर सुटका करायची असेल अनेक पापांपासून तर आपण हे पुण्य करायलाच पाहिजे। म्हणजे जल अर्पण आपल्याला करायचेच आहे। कारण पितृ जर दुःखामध्ये असतील तर नक्कीच आपल्यालाही त्यामुळे दुःख होतच असते। तसेच सूर्यनारायणालाही जल अर्पण करण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। काय होते सूर्यनारायणाला जल अर्पण केल्याने तर आपल्या ग्रहांची दशा जर आपल्या कुंडलीमध्ये बरोबर नसेल तर सूर्यनारायणाला जल अर्पण केल्याने ती आपली ग्रहांची दशा सुधारते। आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला असो किंवा तुळशी मातेला असो कोणत्याही झाडाला जल अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तर तो असा आहे की ओम नमो नारायणाय हा मंत्र आपल्याला वैशाख महिन्यामध्ये म्हणायचा आहे। आणि दुसरा जो आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजेच ओम माधवाय नमः ह्या मंत्रांचा जपही ह्या महिन्यामध्ये आपल्याला करायचा आहे। तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून जेव्हा आपण आंघोळ करणार आहोत किंवा पवित्र नद्यांमध्ये जे स्नान करणार असेल त्यांनी आंघोळीच्या वेळेस हर हर गंगे हा साधा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। याने आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे पुण्य घरी बसल्या बसल्याच मिळणार आहे। तर चला व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगते की आपल्याला काय काय करायचे आहे। यमतर्पण, पितृतर्पण आणि व्रत आणि ब्रह्मचर्याचे पालन, सूर्यदेवाला अर्घ्य आणि त्यांचा मंत्र, भगवान विष्णूची पूजा आणि मंत्र आणि सकाळी उठून आपल्याला सूर्योदयापूर्वी स्नान करायचे आहे। तुळशीला जल अर्पण करायचे आहे। पक्ष्यांसाठी आणि माणसांसाठी रस्त्यावरती पानपोई आणि गच्चीवरती पाणी ठेवायचे आहे। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।